नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अश्विनीज किचन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण छान अशी तर्रीदार आणि झणझणीत अशी रेसिपी बघणार आहोत. तर आज आपण बनवत आहे शेवाची आमटी. तर याच्यासाठी मी घरीच बनवलेली शेव यूज करणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बाजारातील शेवई जी रेडीमेड शेव असते ती पण यूज करू शकता. तर याच्यासाठी काय करायचं आहे, एका कढईमध्ये 1 चमचा तेल टाकायचं. त्याच्यामध्ये छोट्या मध्यम आकाराचे 2 कांदे उभे लांब पातळ कापून घ्यायचे आणि त्याला छान असं लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं. नंतर त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं खोबरंही भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आणि थोडेसे 1 चमचा धने भाजून ते पण ह्या वाटणामध्ये आपण टाकणार आहोत. तर हे मिश्रण छान असं सगळं साहित्य छान असं भाजून पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे. तर चवीसाठी याच्यामध्ये 7 ते 8 मी कढीपत्त्याची पानं पण घालून घेतली. तर आता हे मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत आपण शेव बनवायची तयारी करूया. तर त्याच्यासाठी मी एका ताटामध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतलं. त्याच्यामध्ये चवीनुसार लाल तिखट, हळद आणि धने पावडर आणि चवीनुसार मीठ घातलं आणि चवीसाठी थोडंसं ओवा घालून छान आपल्याला त्याचा गोळा करून घ्यायचा आहे. तर थोडं पाणी टाकून छान घट्ट असा गोळा याचा मळून घ्या थोडा वेळ आणि तेल लावून त्याला थोडा वेळ आपण साईडला ठेवून देणार आहोत. तर हा गोळा खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त कडक नका करू. साधारण आपण त्याची छान अशी शेव करू या पद्धतीने आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे. तर आता हे जे मिश्रण आपण भाजून घेतलं होतं तेही सगळं साहित्य थंड झालं होतं. एका मिक्सर जारमध्ये टाकून थोडंसं पाणी घालूनच आपल्याला छान अशी बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर आता एका कढईमध्ये परत 3 ते 4 चमचे तेल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची. तर मोहरी छान तडतडली की त्याच्यानंतर हे जे आपण मिक्सरला जे वाटण बनवून घेतलं होतं तर ते त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. ते वाटण बनवत असताना त्यामध्ये मी जिरं घातलं होतं, त्याच्यामुळे मी फोडणीमध्ये जिरं नाही घातलं. तर हे जे वाटण आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा अंश होता, तर ते पाणी पूर्ण आटेपर्यंत किंवा त्या जे वाटण आहे त्याला छान तेल सुटेपर्यंत 3 ते 4 मिनटं आपल्याला तेलावरती छान असं त्याला परतून घ्यायचं आहे. तर भाजीला चांगला तवंग यावा, आपली भाजी छान अशी तर्रीदार व्हावी. तर याच्यासाठी एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही नक्की फॉलो करा. तर काय होतं की आपण जर गरम तेलात तिखट, हळद हे जर घातलं तर ते पटकन करपतं किंवा जळतं आणि त्याचा वास भाजीला येतो. त्याच्यामुळे काय करायचं, हे जे मिश्रण आपण त्यात वाटण त्यात घातलं होतं तर ते थोडंसं साईडला करून त्याच्यामध्ये 1 पळी तेल ॲड करायचं आणि त्या थंड तेलामध्येच आपल्याला छान तिखट, हळद त्याच्यानंतर जेही मसाले ॲड करायचे आहेत ते टाकून घ्यायचे आणि मंद आचेवरतीच त्याला छान त्या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. 1-2 मिनटाच्या नंतर मग पूर्ण मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. तर 3 ते 4 मिनटानंतर छान याला तेल सुटू लागते. तर याच्यामध्ये तुम्ही गरम पाणीच ॲड करा. त्याच्यामुळे जी भाजीचा जो तवंग आहे तो छान येतो. तर आपल्यालाही 2 ते 3 मिनटं छान उकळून घ्यायचं आहे. हे उकळत आहे तोपर्यंत आपण शेव बनवून घेऊ. चवीनुसार मीठ ॲड करा. तर हे जे बेसन पिठाचा आपण जो गोळा मळून घेतला होता तर त्याचे तुम्ही अनेक प्रकारही बनवू शकता. जसं की लांब गोळे बनवून त्याचे जे शेंगोळे म्हणतात ते बनवू शकतात किंवा तुम्ही हातानेच छान अशी शेव बनवू शकतात. तर याची मी फक्त शेव बनवणार आहे. तर खूप जास्त बारीक वगैरे असं नाही करायचं. थोडंसं जाडसर असंच आपल्याला हाताच्या साहाय्यानेच छान असं रोल करून शेव आपल्याला ही बनवून घ्यायची आहे. तर माझी सगळी शेव मी आधी बनवून घेतली. त्याच्यानंतर ही सगळी शेव आपल्याला सोबतच या मिश्रणात टाकायची आहे. सुरुवातीला जी आपण आमटी बनवली आहे तर ती छान त्याला उकळी येऊ द्या. जर तुम्ही गार आमटीमध्ये ही शेव घातली तर ते
वितळू शकतात. तर आमटीला छान उकळी आल्याच्यानंतरच त्याच्यामध्ये ही शेव ॲड करा. 3 ते 4 मिनटं झाकण न ठेवताच छान शिजवून घ्या. मस्त गरमागरम अशी आमटी तयार आहे. तर त्यात कोथिंबीर ॲड करा आणि छान भातासोबत भाकरीसोबत तुम्ही ही शेवाची आमटी ट्राय करू शकता. एकदा नक्की बनवून बघा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.